तुम्हाला माहिती आहे का की स्टॉक मार्केटमध्ये बरेच लोक एक मोठी चूक करतात, कारण ते फक्त इन्व्हेस्टमेंट करताना लो पीई पाहतात आणि म्हणतात अरे हा स्टॉक खूपच स्वस्त आहे आणि स्वतः नाही जगाला पण सांगत बसतात. पण लक्षात ठेवा, वास्तवामध्ये प्रत्येक स्वस्त दिसणारा स्टॉक चांगलाच असतो असं अजिबात नाहीये. कधी कधी लो व्हॅल्युएशनच्या मागे पण मोठ्या समस्या लपलेल्या असतात, ज्याला आपण म्हणतो व्हॅल्यू ट्रॅप. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच शिकणार आहोत की वेगवेगळे व्हॅल्युएशन रेशोज काय आहेत, कोणता रेशो कुठे वापरायचा आणि स्मार्ट इन्व्हेस्टर्स व्हॅल्यू ट्रॅप कसे ओळखतात. आता मित्रांनो, तुम्हालाही जर शिकायचं असेल तर ह्या सगळं चॅनलवर आपल्याला भेटणार आहे, त्यामुळे पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण मार्केट पडतंय, बरंच काही स्वस्त होतंय, पण सगळं स्वस्त म्हणजे मस्त अजिबात नाहीये आणि हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार. पुढे जाऊया, पहिल्यांदाच शिकूया की हा पी रेशो म्हणजे काय असतो. लक्षात ठेवा, सगळ्यात लोकप्रिय रेशो म्हणजे पी रेशो. आता पी रेशो कसा काढतात बरं, तर नॉर्मली मार्केट प्राइस त्या कंपनीची डिवायडेड बाय ईपीएस, म्हणजे इन्व्हेस्टरला एका कंपनीच्या ₹1 प्रॉफिटसाठी किती पैसे देतोय. बरोबर. आता उदाहरण जर झालं तर समजा एखाद्या कंपनीच्या स्टॉकची प्राइस आहे ₹500 आणि ईपीएस आहे ₹25, तर पी रेशो किती झाला? 20. क्लिअर. आता याचा अर्थ काय होतो, तर इन्व्हेस्टर कंपनीच्या ₹1 प्रॉफिटसाठी ₹20 मोजायला तयार आहे. आता लो पीई असेल तर बऱ्याच जणांना वाटतं रे कंपनी खूप स्वस्त भेटते, पण लक्षात ठेवा लो पीई नेहमीच चांगला अजिबात नसतो. खूप लोक कमी पीई पाहून स्टॉक घेतात खरं, पण लो पीईची कारण काय असू शकतात हे कधीच बघत नाही. तर लक्षात ठेवा, लो पीई होतो म्हणजे एकतर बिझनेस स्लो डाऊन झाला असेल, प्रॉफिट कमी झाला असेल कंपनीचा, डेप्ट वाढत असेल किंवा फ्युचर ग्रोथ वीक असू शकते. म्हणून लक्षात ठेवा, लो पीई म्हणजे बार्गेन नाहीये, तो एक व्हॅल्यू ट्रॅप असू शकतो. आता एक रेशो आपल्याला समजला. आता इथून पुढे तुम्ही जे काय करता त्याच्यामध्ये दुसरा रेशो बघा, तो असतो पेग रेशो. आता येतो हा पेग रेशो कशा पद्धतीने, तर हा रेशो जो आहे ना, तर पी ला कंपनीच्या ग्रोथची कंपेअर करतो. म्हणजे तो कसं काढतात हे पण क्विक मध्ये सांगतो. समजा पी रेशोला मी डिवाइड करेल अर्निंग्स ग्रोथने. जर समजा पेग रेशो 1 पेक्षा कमी असेल तर मी काय म्हणेल की यासाठी हा स्टॉक आत्ताच्या कंडिशनला आकर्षक आहे किंवा लोकांना आकर्षक वाटतो. आणि पेग रेशो जर जास्त असेल तर मार्केट फ्युचर ग्रोथ साठी ही कंपनी किंवा आता आपण जे काही प्राइस देतोय ती जास्त प्रीमियम देतोय. बरोबर. पण आता प्रश्न पडायला पाहिजे, अरे नक्की वापरायचं कुठं, तसं क्विक मध्ये ते पण सांगतो. पेग रेशो जो असतो तर तो मोस्टली फास्ट ग्रोईंग कंपनीमध्ये, टेक्नॉलॉजी स्टॉकमध्ये, हाय ग्रोथ बिझनेस यांच्यासाठी खूप सारा उपयुक्त ठरतो. क्लिअर झालं. आता याच्यानंतर आणखीन एक महत्वाचा रेशो असतो, तो बघा, तो म्हणजे पीएस किंवा पीबीव्ही रेशो. आता हे कसं असतं बघा याच्यामध्ये, तर आता हा जो सगळ्यात पीएस रेशो असतो याच्यामध्ये काही कंपन्या प्रॉफिट करत अजिबात नसतात, पण रिव्हेन्यू खूप वेगाने वाढत असतो. आता तेव्हा हा रेशो वापरला जातो जेव्हा प्राइस टू सेल्स रेशो म्हणजे पीएस रेशो हा नॉर्मली याच्यामध्ये इम्पॉर्टंट ठरतो. आता हा विशिष्ट कुठे बघायचा, लक्ष देऊ नका, तर स्टार्टअप्स मध्ये महत्वाच्या म्हणजे इंटरनेट कंपन्या, प्लॅटफॉर्म बिझनेस मध्ये याचा मुख्यत्वे वापर केला जातो, कारण तिथे सेल्सच्याकडे महत्वाचे असतात. बरोबर. यानंतर एक आणखी रेशो असतो जो तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे, तो म्हणजे पीबीव्ही रेशो. बरोबर. आता पी टू बीव्ही रेशो हा असा असतो याच्यामध्ये जो बँक्स आणि फायनान्शियल कंपनीसाठी खूप सारा महत्वाचा रेशो असतो. ओके. आता हा तो याला सिंपल म्हणतात की प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो. आता हा रेशो कसा काढला जातो, तर कंपनीच्या हा नेटवर्थवर आधारित रेशो आहे. क्लिअर. आता पी टू बीव्ही रेशो जर समजा तुम्ही काढला आणि त्याच्यामध्ये जर तो 1 पेक्षा कमी आला तर असं समजू शकतो की कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे. पण इथे असेट क्वालिटी खूप महत्वाची असते, जी आपण याच्यामध्ये कधी बघत नाही, त्यामुळे असेट क्वालिटी तुम्ही बघणं गरजेचं आहे. यानंतर एक आणखी महत्वाचा रेशो आपण याच्यामध्ये फोकस केला पाहिजे, तो म्हणजे ईबी टू इबिडा. लक्षात ठेवा. आता हा काय असतो बरं याच्यामध्ये, तर हा रेशो थोडा ऍडव्हान्स आहे पण खूप पॉवरफुल पण आहे. आता याच्यामध्ये ईबी जो शब्द मी वापरला ह्यालाच बोललं जातं एंटरप्राइज व्हॅल्यू. बरोबर. आणि इबिडा म्हणजे याचा अर्थ असतो ऑपरेटिंग अर्निंग्स. आता हा रेशो असा सांगतो की कंपनीच्या ऑपरेटिंग प्रॉफिटच्या तुलनेत तिची किती व्हॅल्यू आहे. आता हा रेशो नॉर्मली कुठे वापरला जातो, तर हा रेशो विशेषतः सिमेंट कंपन्या असतील, टेलिकॉम असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, या ठिकाणी याच्यामध्ये मुख्यत्वे वापरला जातो. बरोबर. यासारख्या कॅपिटल इंटेन्सिव्ह सेक्टर्स मध्ये याचा मोस्टली वापर केला जातो. आता हे सगळं तुम्हाला समजलं. आता स्मार्ट इन्व्हेस्टर काय करतो माहितीये का, हे रेशो वगैरे बघेल याच्यामध्ये, पण यासोबतच तो कधी फक्त कुठलाही एक रेशो पाहून अजिबात डिसिजन नाही घेत. तो पाहतो कंपनीची ग्रोथ,
त्यांचं डेप्ट, त्यांचा कॅश फ्लो, कंपनीचं मॅनेजमेंट, सेक्टरचा ट्रेंड काय आहे आणि फ्युचरचं पोटेन्शियल काय आहे. आणि हे ज्याला समजतं तोच एक चांगला इन्व्हेस्टर बनतो. कारण लक्षात ठेवा, चीप स्टॉक म्हणजे गुड स्टॉक अजिबात नाहीये आणि एक्सपेन्सिव्ह स्टॉक म्हणजे बॅड स्टॉक पण अजिबात नाहीये. मार्केटमध्ये खरी कमाई होते जेव्हा तुम्ही रिअल व्हॅल्यू आणि व्हॅल्यू ट्रॅप यातला फरक प्रॉपर समजून घेता. आणि तुम्हाला अजून कोणत्या फंडामेंटल रेशोजवर अगदी डिटेल व्हिडिओ शिकायचा असेल ना, तेही मला खाली कमेंट करून सांगा. आणि जरा व्हिडिओ आवडला असेल ना, पटकन लाईक करून टाका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया असेच नॉलेजेबल व्हिडिओसह पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.